बाळकृष्ण यात्रा कंपनीतर्फे आपलं स्वागत। आपण आता ऋषिकेश या ठिकाणी आलेलो आहोत आणि ऋषिकेशचा हा झुलता पूल जानकी पूल म्हणून ओळखलं जातं। या पुलावर आपण आलेलो आहोत। या पुलावर बघत आहोत आपण अनमोल नजारा, अतिशय देखणं दृश्य आणि ह्याच्यावर असणारी ही गर्दी, बाजूला वाहणारी गंगा मैया आणि उंच उंच पर्वताच्या रांगा, हिमालयाच्या कुशीतलं अप्रतिम असं हे दृश्य या जानकी पुलावरचं आपण बघत आहोत। अप्रतिम असा नजारा या ठिकाणी, अतिशय सुंदर या हिमालयाच्या आणि कुशीमधलं असणारं हे देखणं दृश्य मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अट्टहास करत आहे। सुंदर असा नजारा या पुलावर आपण बघत आहोत। या पुलावर अतिशय असं वेगळं दृश्य बघायला मिळतंय। हा झुलता पूल, या पुलाला कुठेही आधार नाहीये, या कडेला ते त्या कडेला अशा पद्धतीने बनवलेलं पूल अतिशय वेगळं टेक्निकल। आणि या ठिकाणी आपण बघत आहोत आता समोर त्या घाटावर आरती झालेली आहे। आरती नंतरचा हा नजारा या ठिकाणी आपण बघत आहोत। त्या पुलावर आता आपण आलेलो आहोत। या पुलावरून जात असताना अप्रतिम रोषणाई आणि ह्या रोषणाई बरोबर दिसणार हे देखणं ह्या पुलाचं दृश्य आणि हा झुलणारा पूल, प्रत्येकाला एक अनोखा वेगळा आनंद या पुलावर आल्यावर येतो आणि तो आनंद घेण्यासाठी सर्व यात्रेकरू या ठिकाणी गर्दी करत आहेत। बघत आहोत आपण त्या गर्दीमधनं वाट काढत प्रत्येक जण धावताना अप्रतिम दृश्य या पुलावरचं बघत आहोत। बाजूला खळखळ वाहणारी गंगा मैया आणि ह्या गंगेवरचा असणारा हा झुलता पूल आणि पूर्ण गंगेच्या किनाऱ्यावरची विद्युत रोषणाई, दैदीप्यमान नेत्रदीपक असं दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि या ठिकाणी झुलण्याचा आनंद सर्व यात्रेकरू घेत आहेत। झुलताना आपण बघत आहोत, हे यात्रेकरूचा झुलण्याचा आनंद एक वेगळाच आहे। प्रत्येक यात्रेकरू आपापल्या परीनं या ठिकाणी आनंद घेत आहेत। ह्या झुलत्या पुलावर झुलत असताना एक अप्रतिम असं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। प्रत्येक यात्रेकरू या ठिकाणी तो आनंद टिपत आहे। अतिशय सुंदर असं दैदीप्यमान दृश्य आपण बघत आहोत। प्रत्येक यात्रेकरू लगबगीनं आपल्या आपल्या आणि हा झुलणारा पूल आणि झुलणाऱ्या पुलावरचा आनंद हे आमचे यात्रेकरू अगदी आपल्या आपल्या गावरान पोशाखामध्ये अगदी अशा पद्धतीनं आनंद राधे राधेचा जयघोष करत या ठिकाणी निघत आहेत। आपण पाहत आहोत राधे राधेचा हा नजारा, जयघोष आपण या ठिकाणी करत या फुलावरचा आनंद प्रत्येक जण घेत आहे। सुंदर असा नजारा, या गंगामाईचं हे दृश्य अप्रतिम, सर्वांची पापक्षालिनी अशी असणारी ही गंगा मैया आणि या गंगेवरचा हा झुलता पूल आणि या झुलता फुलावरचं हालतानाचं दृश्य आपण या ठिकाणी बघत आहोत। सर्व यात्रेकरू तो आनंद घेत आहे। अप्रतिम असं दृश्य या ठिकाणी आपण या झुलत्या फुलावरून पार करून आता ह्या साईडला आपण आलेलो आहोत। हा अतिशय देखणा नजारा या ठिकाणी आपण बघत आहोत। सर्व यात्रेकरू आनंदाने या ठिकाणी या फुलावरचा आनंद घेत आहेत। या विद्युत रोषणाईच्या आणि उजेडामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी अट्टहास करून या ठिकाणी ऋषिकेशची यात्रा पूर्णत्वास आणण्यासाठी आलेले आहेत। हा सर्व नजारा आपण बघत आहोत। ऐल तीरापासून पैल तीरापर्यंतचा हा पुलाचा देखणा नजारा ऋषिकेश या ठिकाणी अतिशय सुंदर असा नजारा। ऋषीमुनीची योग नगरी असं म्हटलं जातं ते असणारी ऋषिकेश नगरी आणि या ऋषिकेशमध्ये आपण आता या पुलावरून त्या तीरावरून या तीरापर्यंत आपण आलेलो आहोत। राधे 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 राधे।
आपण आता या पुलाच्या या बाजूला आलेलो आहोत. या बाजूचा असा अप्रतिम असा नजारा या ठिकाणी आपण बघत आहोत. मुनी की रेती म्हणून ओळखलं जातं. या बाजूला आपण आलेलो आहोत. सुंदर यात्रेकरू आणि हा सुंदर नजारा, या गंगामाईचं अप्रतिम असं दृश्य या ठिकाणी पोचवण्याचा अट्टास आपल्यापर्यंत केलेला आहे. हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा बाळकृष्ण यात्रा कंपनी या नावानं. धन्यवाद. राधे 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 राधे.